आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो Instagramला खूपच ट्रेंडला चालला आहे. त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहे आपण आणले आणि हा व्हिडिओ आहे तो आपण CapCutमधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ते CapCut ओपन करून घ्यायचं आहे. CapCut इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडं स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून अशा ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता तुम्हाला ह्याचे आपण बीट दिले आहेत ह्या व्हिडिओमध्ये. येथे तुम्ही बघू शकाल की अशा बीट आहेत आपल्या 27 बीट. तर आपल्याला काय करायचं, जेथून ह्या बीट चेंज होतील तिथून हाच व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होते, इथे चेंज होते अशा बीट. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू. तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. तर त्याच्या पुढे थोडं आल्यानंतर इथून आपली बीट चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून येथे पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली ह्यामध्ये फोटो ॲड करायचे. फोटो कसा ॲड करायचा, हा जो लेअर वेगळी झाली त्यावरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचं आहे. इथून मग रिप्लेचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. जो तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर दुसऱ्या पण बीटला सेम प्रोसेस करायची. त्या लेअरवरती क्लिक करा, थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो तुमचा दुसरा फोटो इथून ॲड करायचा आहे. अशा प्रकारे हे जे फोटो आहेत ते तुम्हाला इथून ॲड करत न्यायचे शेवटच्या बीटमापर्यंत. तर इथून हे फोटो ॲड झाल्यानंतर इथून आता पुन्हा आपल्या पहिल्यांदा द्यायचं आहे. इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून हे जे आपण इमोजी PNG दिले इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. हे इथून इमोजी PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. आणि सिम्पली थोडं PNG इथून झूम करायचं असं. त्याच्यानंतर इथून हे जे PNG इथून परफेक्ट बसून जाईल. आता मी काय करतो, इथून सर्व फोटो ॲड करून घेतो. तुम्ही पण लगेच फोटो आहेत ते ॲड करून घ्या बीटनानुसार. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण इथे बीटनानुसार इथून ॲड करून घेतले. हे सर्व फोटो इथून ॲड करून घेतल्यानंतर हे जे आपला पहिल्या ट्रान्झॅक्शन आहे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक ब्लास्ट नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण मायनस करायची. मायनस केल्यानंतर इथं तुम्हाला अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपला हा जो दुसरा फोटो आहे ते इथे त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ना 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून आता तुम्हाला कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. आता तुम्हाला यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल प्लांट नंबर 1चा. इथून हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला त्याच कंबोमधला प्लांट नंबर 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच डिस्टो राईटचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपण आपल्या सेम डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा. आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोपाशी आल्यानंतर आता इथे आपल्या कंबोच्या ऑप्शनमध्ये झूम 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचं. हे हा जो फीड आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपण झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कंबोमधलाच स्लाइड अँड व्ह्यूचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सुद्धा आपल्या तोच इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, स्लाइड अँड व्ह्यूचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना स्लाइड अँड व्ह्यूचा इथून इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. हे त्यानंतर या आपल्याला आहे ना या फोटोला आपल्या सिम्पली कंबोमधला वेव्ह अँड स्लाइडचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या तोच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा वेव्ह अँड स्लाइडचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या पुन्हा तोच इफेक्ट सिलेक्ट करायचा वेव्ह अँड स्लाइडचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो ते द्यायचं. या फोटो आपल्या कंबोमधलाच प्लांट नंबर 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांट नंबर 1चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांट नंबर 1चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आता त्याच्या पुढच्या फोटोला यायचं. या फोटोला आपल्या कंबोमधलाच प्लांट नंबर 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कंबोमधलाच प्लांट नंबर 2चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांट नंबर 2चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला डिस्टो राईटचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोत आपल्याला आहे ना कंबोमधलाच झूम 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचा आहे. त्यानंतर पहिल्यान जूट आता इथून बॅक करायचं इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तर सिम्पली आता पहिल्यान जूट आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल
3D स्क्रीनचा हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल, हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. थोडे ते पहिले रूट कमी करा अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करायचे. ॲडजस्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ब्लर अँड साईज आहे ते आपल्या संपूर्ण न्यायची अशापर्यंत बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो जे तर आपण स्प्लिट केला ते त्याचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला गर सिक्रेट्स हा जो फीड आहे मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा जो व्हिडिओ आहे एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.